नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची तयारी माझ्यासोबत या अभ्यास मालिकेत मी FD विजय तुमचं स्वागत करतो। आज आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यामध्ये जलालुद्दीन खिल्जीची माहिती पाहणार आहोत। जलालुद्दीन खिल्जी 1290 ते 1296 याच्यामध्ये तो कयूमर्सचा हस्तक बनलेला होता। त्याने सुलतानपद कसं मिळवलं, छज्जूच्या विद्रोहाचा त्याने सामना कसा केला, मोगलांची स्वारी, रणथंभोरची मोहीम कशा पद्धतीने पार पाडली, त्याच्या विरोधात झालेली षडयंत्र, त्याची हत्या याची माहिती घेणार आहोत। जलालुद्दीन खिल्जी हा खिल्जी घराण्याचा संस्थापक, पहिला सुलतान 1290 ते 1296। खिल्जी घराणं हे 1290 ते 1320 पर्यंत दिल्लीच्या सुलतानशाहीवरती होतं। याचं सुरुवातीचं जीवन, जलालुद्दीन हा तुर्क होता, पण खिलज जमातीचा, म्हणजेच हे लोक तुर्किस्तान म्हणजे आताच्या कझाकिस्तान मधून अफगाणिस्तानमध्ये स्थलांतरित झालेली होती आणि अफगाणिस्तानमध्ये यांचं जवळपास 200 वर्षे वास्तव्य होतं। तेथे त्यांनी स्थानिक लोकांच्या बरोबर आपलं आंतरजातीय विवाह संबंधी ठेवलेले होते। पण खिलज म्हणजेच जुनी जी तुर्क बोलीभाषा आहे त्याचा अफगाण रूप होय, म्हणून यांना खिल्जी असं संबोधलं जायचं, खिल्जी जमात किंवा खिलज जमात। जलालुद्दीन हा त्याच्या भावाबरोबर बलबनसाठी काम करायचा, म्हणजे दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये, आणि दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये या लोकांना अफगाणच समजलं जायचं आणि अफगाण म्हणूनच वागणूक मिळत होती। जलालुद्दीन हा सर ई जानदार म्हणजे शाही अंगरक्षकांचा प्रमुख होता। शाही अंगरक्षक या पद्धतीचे मलेशियाचा राजा आणि त्याचे शाही अंगरक्षक 2015चा हा फोटो आहे। त्याच्यानंतर त्याला समानाचा जहागीरदार बनवलेलं होतं। समाना हा पंजाब राज्यामध्ये प्रांत येतो आणि बलबनच्या काळात हा समानाचा जहागीरदार बनलेला होता। बलबनच्या मृत्यूनंतर कैकुबाद हा दिल्लीचा सुलतान बनला। त्याला दिल्लीच्या कोतवालानं गादीवरती बसवलेलं होतं। त्याचा वजीर होता निजामुद्दीन खान म्हणून। निजामुद्दीन खानाची कार्यपद्धतीला लोक कंटाळले होते, कारण याने कैकुबादला त्याच्या वडिलांच्या विरोधातच, म्हणजेच बुगरा खान त्यावेळेला बंगाल प्रांताचे गव्हर्नर होते, आणि कैकुबाद ज्यावेळेला गादीवरती बसला त्यावेळेला त्यांनी बंगालला स्वतंत्र घोषित केलेलं होतं आणि ते बंगालचे सुलतान झालेले होते। त्यावेळेला कैकुबादला बुगरा खानच्या विरोधात लढाईसाठी वजिराने तयार केलेले होते। या दोघांची लढाई होणार होती, पण त्यांच्यामध्ये तह झाला आणि कैकुबादने बुगरा खानला सुलतान म्हणून मान्यताही दिली। त्यामुळे या वजिराला लोक कंटाळले होते आणि या वजिराला त्यांनी कैद करून मारून टाकले। त्याच्यानंतर कैकुबादने जलालुद्दीन खिल्जीला बोलवणं पाठवलं आणि त्याला अरिजे मुमालिक म्हणजे सैन्याचा प्रमुख, त्याच्याकडे सैन्य भरती, सैन्य पगार, सैन्याचा राशन सप्लाय ही कार्य असतात। तसंच त्याला बारन म्हणजेच बुलंदशहर उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्याचा गव्हर्नरही बनवलं, बुलंदशहरचा गव्हर्नर बनवलं। कैकुबादला बरा न होण्यासारखा आजार झालेला होता आणि तो आजारी पडल्यानंतर दरबारातील तुर्क गटातील लोकांनी कयूमर्सला, तुर्क गटातील लोकांमध्ये 2 प्रतिष्ठित सदस्य म्हणजेच मलिक सुरखा आणि मलिक कांचन या दोघांनी मिळून कयूमर्स हा 3 वर्षाचा होता कैकुबादचा मुलगा, याला गादीवर बसवलं। हा गुलाम घराण्याचा शेवटचा सुलतान होता आणि कयूमर्सला गादीवरती बसवल्यानंतर दुसऱ्या गटातील जे विरोधी सरदार होते, की ज्याच्यामध्ये जलालुद्दीन खिल्जी होता, याला कट करून मारण्याचे त्यांनी ठरवलेले होते। ही गोष्ट जलालुद्दीनचा पुतण्या जो अमीर ई हजीबच्या नायब पदावरती होता, म्हणजेच दरबारातील कार्यक्रम किंवा कार्यपद्धतीचा डेप्युटी होता, याने ही गोष्ट जलालुद्दीनला सांगितली की मलिक सुरखा आणि मलिक कांचन या दोघांनी तुला मारण्यासाठी कट केलेला आहे। त्यावेळेला जलालुद्दीन हा अरिजे मुमालक होता आणि तो लष्कराचे निरीक्षण करण्यासाठी घियासपूर या ठिकाणी होता। त्याला ज्यावेळेला हा निरोप मिळाला की त्याला मारण्यासाठी प्लॅन होत आहे, त्यावेळेला तो त्या ठिकाणाहून निघून कन्नौज इथे निघून गेलेला होता। थोड्याच दिवसात त्याला दरबारातून समन्स पाठवण्यात आले की दरबारात उपस्थित राहा म्हणून। ही गोष्ट जलालुद्दीनला माहित होती की त्याला मारण्यासाठी मारेकरी दरबारात ठेवलेले असणार, त्यामुळे तो दरबारामध्ये गेला नाही। तेव्हा मलिक कांचन जो मलिक सुरकाचा असिस्टंट होता, सहाय्यक होता, हा मलिक कांचन जलालुद्दीनला स्वतः भेटण्यासाठी कन्नौज इथं आला आणि त्याने सुलतानाचा संदेश सांगितला की तुम्हाला दरबारामध्ये बोलवलेलं आहे। तर कन्नौज इथं मलिक कांचनचा निरोप ऐकल्यानंतर त्याच्या तंबूत
त्याचा शिरछेद जलालुद्दीनने घडवून आणला आणि जलालुद्दीनच्या खिल्जीच्या गटामध्ये आणि मलिक सुरकाच्या गटामध्ये एका प्रकारे युद्धाला सुरुवात झाली. त्याच वेळेला बुलंदशहर किंवा बारन इथं असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना युद्धासाठी तयार राहा, मोगलांचं आक्रमण होणार आहे या सबबीखाली युद्धासाठी सैन्य करण्याचा आदेशही जलालुद्दीनने दिलेला होता. आपल्या मुलाला त्याने दिल्लीवरती स्वारी करण्यासाठी सांगितलं. पुढे जलालुद्दीनचा मुलगा दिल्लीवरती चालून गेला व शाही राजवाड्यात प्रवेश करून त्याने कय्यूमर्सला कैद करून जलालुद्दीनकडे आणलं. त्यावेळी त्याला विरोध करणाऱ्या आणि कय्यूमर्सला सोडून पाठीमागे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मलिक सुरखा याला पकडले आणि मारून टाकले. तसेच त्यांनी दिल्लीच्या कोतवालाच्या मुलालाही पकडून आणलेले होते. त्यामुळे दिल्लीच्या कोतवालानेही कय्यूमर्सला परत नेण्याचा प्रयत्न केला नाही. जलालुद्दीनने कय्यूमर्सला सुलतान म्हणून स्वीकारले व त्याचा हस्तक बनण्यासाठी बलबनचा पुतण्या मलिक छज्जू आणि फखरुद्दीन या दोघांना, मलिक छज्जू आणि फखरुद्दीन हे दोघेही बलबनचे पुतणे होते, या दोघांनाही कय्यूमर्सचा हस्तक रिएजंट बनण्यासाठी त्यांनी आग्रह केला. पण मलिक छज्जू त्यावेळेला काराचा गव्हर्नर होता आणि त्याने काराचा गव्हर्नर म्हणून बनून राहणेच पसंत केलं. तसेच फखरुद्दीननेही नकार दिल्यानंतर जलालुद्दीन खिल्जी स्वतः कय्यूमर्सचा हस्तक झाला. तसेच त्याने स्वतःकडे दिपालपूर, भटिंडा, दिपालपूर आणि मुलतान या भागाची सुभेदारीही घेतली. कय्यूमर्सचा 3 महिने हस्तक राहिल्यानंतर त्याने कय्यूमर्सला गादीवरून हटवलं आणि तो स्वतः सुलतान झाला. ज्यावेळेला जलालुद्दीन खिल्जी सुलतान झाला, खिल्जी घराण्याचा पहिला सुलतान, त्यावेळेला दिल्लीच्या सुलतानशाहीखाली इतका प्रदेश होता. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, ही दिल्ली, यमुना नदी इथून वाहते, ही चंबळ नदी, ही नर्मदा नदी, ही तापी नदी, ही गोदावरी नदी, भीमा, कृष्णा या नद्या. किलोक्री महल, दिल्लीजवळच किलोक्री या ठिकाणी जलालुद्दीनने नवीन महाल बांधण्यासाठी सुरुवात केली. कारण त्यावेळेला दिल्लीतील लोक त्याच्यावरती नाराज झालेले होते आणि जुने तुर्क लोक ही त्याला सुलतान पदासाठी योग्य समजत नव्हते. त्यामुळे त्याने किलोक्री येथेच 1 वर्ष थांबण्याचा निर्णय घेतला. किलोक्री येथे त्याने एक नवीन महाल बांधला आणि त्या ठिकाणी एक नवीन शहर वसवलं. त्याने जुने जे सरदार होते त्यांना त्यांच्या पदावरती तसेच कायम ठेवले. जसं की दिल्लीचा कोतवाल जो होता त्याला, वजीर होता त्याला आहे त्या पदावरती ठेवलं. मलिक छज्जू याला कारा आणि माणिकपूरचा गव्हर्नर म्हणून तसंच ठेवलं. तसेच त्याने आपल्या कुटुंबातील किंवा जवळच्या लोकांना नवीन पदव्या दिल्या. त्याने आपल्या भावाला अरिज-ए मुमालिक म्हणजे लष्कराचा प्रमुख ही पदवी दिली. आपल्या पुतण्याला म्हणजेच अहमद चापला त्याने नायब बारबेक म्हणजेच न्यायदानाचा डेप्युटी ही पदवी दिली. आपल्या मुलांना त्याने खान म्हणजेच राजांचा राजा किंवा प्रमुखांचा प्रमुख खान, अरकाली खान, कादर खान या पदव्या दिल्या. आपल्या पुतण्यांना म्हणजेच अली गुरशप आणि त्याच्या भावाला अमीर-ए-तुझक आणि अखुर बेग. अमीर-ए-तुझक ही अलाउद्दीन खिल्जीला दिलेली पदवी होती. दरबारातील जे सिरेमणी असतील त्याचा प्रमुख बनवलं आणि अखुर बेग म्हणजे घोड्यांचा मास्टर बनवलेलं होतं. जुन्या सरदारांना कायम ठेवल्यामुळे, जुन्या तुर्क लोकांना त्यांच्या पदावरती राहू दिल्यामुळे दिल्लीमधील लोक त्याला दयाळू समजू लागले आणि तो हळूहळू पॉप्युलर बनला. तो असे म्हणायचा की ही सुलतानशाही माझ्यावरती लादली गेलेली आहे. त्याने दिल्लीच्या राजवाड्यात प्रवेश केला पण तो सिंहासनावरती बसत नव्हता. कारण त्याचं असं म्हणणं होतं की मलिक सुरखा आणि मलिक कांचन या दोघांच्यामुळे ही सुलतानशाही माझ्यावरती लादली गेलेली आहे. पण त्याच्या याच धोरणामुळे दरबारातील एक गट त्याला खूपच कमजोर किंवा दुबळा शासक आहे असं समजत होता आणि त्याच्या विरोधात मलिक छज्जूने विद्रोह केला. मलिक छज्जू हा बलबनचा पुतण्या होता, हा काराचा गव्हर्नर होता आणि बलबनच्या कुटुंबाचा प्रमुख होता. कारा उत्तर प्रदेशमध्ये इथं आलं. मलिक छज्जूने स्वतःला स्वतंत्र घोषित करून घेतलं आणि स्वतःला सुलतान मुगुसुद्दीन असं नाव दिलं. त्याने स्वतःच्या नावाची नाणी पाडली आणि खुतबाही वाचला. त्याला अवधच्या गव्हर्नरचा पाठिंबा होता. तसेच गंगा आणि यमुनाच्या दुआबाच्या प्रदेशातील हिंदू राजांचाही त्याला पाठिंबा होता. बदायूनहून मलिक बहादूर आणि अलब गाझी यांनीही त्याला पाठिंबा दिलेला होता. तसेच तो असं समजत होता की बंगालमध्ये असलेला त्याचा चुलत भाऊ बुगरा खान हाही त्याला मदत करेल. या सर्व गोष्टीमुळे मलिक छज्जू उर्फ सुलतान मुगुसुद्दीन याने दिल्लीवरती चढाई करण्याचं
ठरवलं आणि तो काराहून दिल्लीला गंगेच्या डाव्या किनाऱ्यावरून उत्तरेकडे जाऊ लागला. त्याला बदायून येथे मलिक बहादूर आणि अलफ गाझी येऊन मिळाले. त्याचा असा प्लॅन होता की बदायूनहून उत्तरेला जाऊन अमरोहा येथून गंगा नदी पार करायची आणि गंगा नदी पार केल्यानंतर दिल्लीमध्ये प्रवेश करायचा. त्याने केलेली चढाई पाहून जलालुद्दीन खिलजीने त्याच्या मुलाकडे म्हणजेच खान खान याच्याकडे दिल्लीची जबाबदारी दिली व तो फौज घेऊन बदायूनकडे चालून निघाला. आघाडीवरती अर्काली खान म्हणजेच जलालुद्दीन खिलजीचा दुसरा मुलगा जो होता तो होता. रामगंगा नदीच्या डाव्या किनाऱ्यावरती आघाडीच्या फौजेला म्हणजेच अर्काली खानाला मलिक छज्जूचा ठावठिकाणा मिळाला. त्यावेळी दोन्ही सैन्य नदीच्या दोन्ही किनाऱ्याहून एकमेकांसमोर आलेले होते, पण मलिक छज्जूच्या सैनिकांनी सर्व नावा आणि बोटी या आपल्या ताब्यात घेतलेल्या होत्या, त्यामुळे अर्काली खानला नदी पार करता आली नाही. पण रात्रीच्या वेळेला तराफ्यांचा वापर करून अर्काली खानने नदी पार केली आणि एक छापा टाकला. त्या रात्रीच्या छाप्यामुळे मलिक छज्जूच्या कॅम्पमध्ये गोंधळ उडाला आणि मलिक छज्जूने कॅम्प सोडून दिला आणि तो उत्तरेच्या दिशेने जाऊ लागला. हा सोडून दिलेला कॅम्प अर्काली खानने 2-3 दिवस लुटला आणि त्याने मलिक छज्जूच्या सैन्याचा पाठलाग केला. त्याच वेळेला जलालुद्दीनच्या सैन्याने फारुखाबादमधून गंगा नदी क्रॉस केली आणि मलिक छज्जूंच्या इतर सपोर्टर बरोबर त्याने युद्ध चालू केलं. मलिक छज्जू आणि अर्काली खान यांच्यामध्ये अनिर्णित अशी एक लढाई झाली. पाठीमागून जलालुद्दीनची फौज येत आहे हे पाहिल्यानंतर मलिक छज्जूने आपल्या सैन्याचा तळ सोडून एका गावामध्ये आश्रय घेतला आणि त्यानंतर झालेल्या लढाईमध्ये मलिक छज्जूच्या राहिलेल्या सैन्याचा पराभव झाला. तसेच त्या गावाच्या प्रमुखाने मलिक छज्जूला जलालुद्दीनच्या फौजेच्या सुपूर्द केलं. विजय मिळाल्यानंतर जे हिंदू विद्रोही राजे होते त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. जे भारतीय मुस्लिम विद्रोही होते त्यांना गुलाम म्हणून विकलं गेलं. तुर्क मुस्लिम विद्रोहींना मात्र दयाळूपणा दाखवला. त्यांच्या जुन्या सुलतानासाठी असलेल्या निष्ठेची स्तुती केली गेली. तसेच त्यांना मान सन्मान देऊन स्वतःसाठी निष्ठा राखावी असे आव्हानही केले गेले. तसेच मलिक छज्जूचा शिरच्छेद न करता त्याला शाही बंदोबस्तामध्ये मुलतान येथे ठेवण्यात आलं. अशा पद्धतीनं मलिक छज्जूचा विद्रोह मोडून काढण्यात आला. त्याच्यानंतर एका वर्षाच्या काळातच मोगलांनी स्वारी केली. मोगलांनी जवळपास 1,00,000 सैन्यासह पंजाब प्रांतावरती स्वारी केलेली होती. त्यावेळेला मोगल सैन्याचे प्रमुख हे अब्दुल्लाह आणि उक्ताई खान होते. हे दोघेही चंगेज खानच्या नातवाचे नातू. मोगलांचा बंदोबस्त करण्यासाठी जलालुद्दीन दिल्लीहून फौज घेऊन निघाला आणि या दोन सैन्यांची गाठ पडली. जवळपास सुरुवातीचे 6 दिवस हे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकलेले होतं आणि 7व्या दिवशी लढाईला सुरुवात. दोन्ही फौजांची जे वॅनगार्ड होतं म्हणजे आघाडीची तुकडी यांच्यामध्ये छोट्या मोठ्या चकमकी झालेल्या होत्या आणि या चकमकीमध्ये दिल्लीची फौज विजयी ठरलेली होती. त्यामुळे या दोन्ही फौजांमध्ये तह झाला आणि मोठी खंडणी घेऊन त्यावेळेला मोगलांच्या फौजेला पाठीमागे जाण्यास जलालुद्दीनने परवानगी दिली. याच वेळेला उक्ताई खान या चंगेज खानच्या नातवाच्या नातूने मुस्लिम धर्म स्वीकारला. तसेच तो जलालुद्दीनचा जावई बनला. जलालुद्दीनने त्याला बंगालच्या सीमेजवळ गंगेच्या किनारी राहण्यासाठी एक जागा दिली. त्या जागेला मोगलपुरा या नावानं संबोधलं जातं. अशा प्रकारे मोगलांच्या स्वारीचा सामना जलालुद्दीनच्या फौजेने केला. आता आपण पाहणार आहोत रणथंबोरची मोहीम. रणथंबोर हे चहामानाचा राजा हमीर देवा याची राजधानी होती. राज्यविस्ताराचं धोरण हमीर देवाचं होतं आणि याच्यामुळे जलालुद्दीनच्या अजमेर भागाला धोका निर्माण झालेला होता. रणथंबोर पोर्ट इथं आहे, नवी दिल्ली इथं आहे आणि अजमेर भागाला धोका निर्माण झालेला होता. त्यामुळेच जलालुद्दीनने रणथंबोर किंवा चहामानांच्या विरोधात मोहीम उघडलेली होती. जलालुद्दीन हा रेवाडी मार्गे अलवार इथे आला. अलवार हे जलालुद्दीनच्या राज्यातलं शेवटचं शहर होतं आणि त्याच्यानंतर हमीर देवाचं राज्य चालू होत होतं. अलवार इथं आल्यानंतर त्याने मंदवारचा जो किल्ला होता हमीर देवाचा त्याला वेढा घातला. मंदवारला वेढा घातल्यानंतर हा वेढा जवळपास 4 महिने चालला असं म्हणतात किंवा काही इतिहासकार सांगतात की पूर्ण रणथंबोरची मोहीम जी होती ती 4 महिने चालली होती. मंदवारच्या किल्ल्याला वेढा घातल्यानंतर मंदवार इथे जलालुद्दीनच्या फौजेला विजय मिळाला. याच्यामध्ये जलालुद्दीनचा मुलगा खान हा मृत्यू पावला. पुढे मंदवारच्या किल्ल्याच्या वेढ्यानंतर करोली मार्गे झेन प्रांतामध्ये
जलालुद्दीनच्या फौजेने प्रवेश केला. इथे जहेनचा किल्ला म्हणून एक प्रसिद्ध किल्ला होता आणि त्या किल्ल्याला वेढा घालण्यासाठी जलालुद्दीनची फौज आली असता गुरदान सैनी याच्या नेतृत्वाखाली चहामानाची फौज लढाईसाठी उतरली. या लढाईमध्ये जलालुद्दीनच्या फौजेचा विजय झाला. गुरदान सैनी हा राजपूत सैन्याचा जनरल हा मारला गेला आणि राजपूत सैन्याला या दोन नद्यांच्या म्हणजे चंबळ नदी आणि बनास नदीच्या दक्षिणेला पिटाळून लावण्यात आलं. जैनचा किल्ला राहिलेल्या फौजेने मोकळा केला आणि राहिलेली राजपुतांची फौज रणथंभोरच्या किल्ल्याकडे निघून गेली. जैनचा किल्ला जिंकल्यानंतर रणथंभोरच्या किल्ल्याला जलालुद्दीनच्या फौजेने वेढा घातला. पण हा रणथंभोरचा किल्ला हा उंचीवरचा किल्ला होता आणि तो जिंकणे सोपे नव्हते. हा किल्ला जिंकण्यासाठी कॅटापुल्ट ही बांधण्यात आलेल्या होत्या त्या काळी, पण तरी सुद्धा हा किल्ला जिंकण्यात जलालुद्दीन हा अयशस्वी झाला आणि तो इथून पाठीमागे निघून गेला. अशा तऱ्हेने रणथंभोरची मोहीम जलालुद्दीनची पूर्ण झाली. ज्यावेळेला रणथंभोरची मोहीम पूर्ण करून जलालुद्दीन पाठीमागे आला त्यावेळेला त्याला त्याच्या विरोधात झालेल्या षडयंत्रांची माहिती मिळाली. पहिलं षडयंत्र जे केलेलं होतं ते ताजुद्दीन कुची, मलिक ताजुद्दीन कुची याने केलेलं होतं. ज्यावेळेला दरबारातील काही सरदार एकत्र जमलेले होते दारू पिण्यासाठी, त्यावेळेला त्या सरदारांच्या मध्ये असा ठराव झाला की जलालुद्दीनला हटवून ताजुद्दीन कुचीला सुलतान करण्याचं. आणि ही गोष्ट ज्यावेळेला जलालुद्दीनला समजली त्यावेळेला त्याने हे सौम्य प्रकारे घेतलं. तसेच त्याने ताजुद्दीन कुची आणि इतर सरदारांना एका खासगी बैठकीमध्ये बोलवलं आणि तिथं त्यांची निंदा केली. तसेच त्यांना स्वतःच्या हाताने ठार मारण्याची धमकीही दिली. त्यावेळेला दारूच्या नशेत आमच्याकडून अशा पद्धतीचे बोलणं झालं असं ताजुद्दीन कुची आणि इतर सरदारांकडून मान्य केलं गेलं आणि या प्रकरणावरती पडदा पडला. जे दुसरं षडयंत्र झालं जलालुद्दीन खिल्जीच्या विरोधात ते झालं सिद्दी मौला दरवेशीचं षडयंत्र म्हणून, आणि याच्यामध्ये सिद्दी मौला दरवेशी याला मृत्यूदंड मिळालेला होता. दरवेशी म्हणजे विदेशी अपारंपरिक धार्मिक पद्धतीचा हा मुस्लिम होता आणि याचे खूप सारे धर्मशाळा आणि मदरसा होते. हा कैकुबाच्या काळापासून दरवेशी दिल्लीच्या दरबारात होता. बलबनच्या काळातले जुने सरदार याला फॉलो करायचे. जलालुद्दीनचे काही दरबारातील लोक याला मानत. जलालुद्दीनचा मोठा मुलगा खानान खान हा याचा अनुयायी होता आणि त्याचा मृत्यू रणथंभोरच्या मोहिमेमध्ये झालेला होता. रणथंभोरच्या मोहिमेनंतर ज्यावेळेला जलालुद्दीन पाठीमागे आलेला होता त्यावेळेला उलेमांच्याकडून असा आरोप करण्यात आला की मौला सिद्दी दरवेशी यांनी जलालुद्दीनला मारण्याचा कट केलेला आहे. याच्यामध्ये त्याला हत्या पाईक आणि निरंजन कोतवाल हे दोन हिंदू सरदार जे बलबनच्या काळापासून दिल्ली दरबारात होते हे मदत करणार आहेत. हा आरोप उलेमा कधीही सिद्ध करू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी अग्निपरीक्षा घेण्यासाठी जलालुद्दीनला भाग पाडलं. या अग्निपरीक्षेमध्ये सिद्दी मौला दरवेशी हा फेल झाला आणि त्याला हत्तीच्या पायी देण्यात आलं. हत्या पाईक आणि निरंजन कोतवाल यांचा शिरछेद करण्यात आला. असे म्हणतात की ज्यावेळेला सिद्दी मौला दरवेशी याला हत्तीच्या पायी देऊन मारण्यात आलं त्यावेळेला खूप मोठं वादळ झालेलं होतं. ऋतूंच्यामध्ये बदल होऊन पावसाळा लांबला होता, दुष्काळ पडलेला होता. त्यामुळे दरवेशीचे जे अनुयायी लोक होते ते दरवेशी याला निर्दोष असे मानतात. तिसरं षडयंत्र जे झालं जलालुद्दीनच्या विरोधात ते झालं अली गुरशेब याचं म्हणजेच अलाउद्दीन खिल्जीचं षडयंत्र. अलाउद्दीन खिल्जीची अशी इच्छा होती की जलालुद्दीन खिल्जी हा म्हातारा झालेला आहे आणि त्याला हटवून त्याला स्वतःला सुलतान बनायचं होतं. जलालुद्दीन खिल्जीला सुलतानशाहीवरून हटवण्यासाठी अलाउद्दीन खिल्जीला खूप मोठ्या सैन्याची गरज होती. त्याला असं समजलं होतं की भिल्सा म्हणजेच आत्ताचं विदिशा मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी परमारांचं राज्य आहे आणि ते खूपच समृद्ध असं राज्य आहे. कारा इथं अलाउद्दीन खिल्जी हा त्यावेळेला जहागीरदार होता, गव्हर्नर होता आणि त्याने जलालुद्दीनची परवानगी मागितली भिल्सावरती स्वारी करण्यासाठी. त्याने भिल्सावरती 1293 स्वारी केली आणि खूप सारी लूट करून तो काराकडे परत आला. ज्यावेळेला तो भिल्सा इथे लूट करत होता विदिशा त्यावेळी त्याला हे समजलं की दक्षिणेकडे आणखीन एक राज्य आहे, हिंदूंचं राज्य, यादवांचं राज्य आणि ते खूपच समृद्ध राज्य आहे आणि त्याच्या तिथे पोहोचण्याच्या वाटा वगैरे याची माहितीही त्याला भिल्सा इथं मिळाली. भिल्सा येथील मोहिमेवरून परत आल्यानंतर अलाउद्दीनने जी काही लूट केलेली होती ती त्याने जलालुद्दीनला दिली. त्यामुळे जलालुद्दीनने खुश होऊन
अलाउद्दीन खिल्जीला अवधची सुभेदारीही दिली, तसेच त्याला अरिज ए ममालिक म्हणजे सैन्याचा प्रमुख बनवून टाकलं. सैन्याचा प्रमुख बनवल्यानंतर अलाउद्दीनने खूप मोठी फौज उभा केली आणि 1296 त्याने देवगिरी म्हणजेच यादवांची राजधानीवरती आक्रमण केलं. खूप सारी लूट घेऊन तो पुन्हा कारा इथं परत आला. जलालुद्दीन कारा इथं अलाउद्दीन खिल्जीला भेटण्यासाठी आणि लूट सुलतानाकडे का दिली नाही याचा जाब विचारण्यासाठी गेलेला असताना अलाउद्दीन खिल्जीने जलालुद्दीन खिल्जीची हत्या घडवून आणली आणि अशा तऱ्हेने खिल्जी घराण्याच्या पहिल्या सुलतानाचा अंत झाला. त्याच वेळेला अलाउद्दीन खिल्जीने स्वतःला सुलतान म्हणून घोषित केलं आणि तो खिल्जी घराण्याचा दुसरा सुलतान बनला. धन्यवाद.